हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. आज आपण आलेलो आहे सकाळी विहिरीवर. आज आपल्याला काही काम नाही आहे, फक्त तो बोर चालू होत नव्हता आपला, तो बोर नीट करायला आलेलो आहे. तो पप्पा तिकडे नीट करत आहेत आणि मी इकडं आकडा काढायला आलतो, बघू शकता. तर हे बघू शकता, हे गावाचं रान आहे आपलं. तर गाईस, आपण आलेलो आहे तळ्याच्या एरियावर. आपल्याला मोटर बंद करायला सांगितली होती, कारण की आपण त्या घराकडल्या विहिरीत पाणी सोडलेलं होतं. ते बंद करायचे होते, कारण की आपल्याला पाईपलाईन नीट करायची. आपली इथं माळावर थोडी पाईपलाईन फुटलेली आहे, काहीतरी ट्रॅक्टर का काय गेलं त्याच्यावरून, त्यामुळं पाईपलाईन फुटलेली आहे. मग आता बंद केली आपण मोटर. तर तुम्हाला दाखवतो तळ्याची एअर. तुम्ही म्हणत असताना रोजच म्हणतोय तळ्याची मोटर. तर तुम्हाला तळ्याची मोटर दाखवतो. बघू शकता, आपण तळ्यावर आलेलो आहोत. ती मागं स्मशानभूमी आहे आणि आलेलो होतो आपण तळ्यावर. आता तुम्हाला तळ्याच्या विहिरीचं पाणी दाखवतो मित्रांनो. काटा शिरलेला आहे पायात. या विहिरीवर आहे ना, पावसाळ्यात मित्रांनो सगळं पूर्ण वरून पाणी असते. पोल आहे ना, हा सकट दिसत नाही, इतकं पाणी असतं वर. बघू शकता, या तळ्याच्या एरियात पाणी आहे. इकडं पाण्याला आपल्याला काय मित्रांनो कमी नाही आहे. तळ्यात पण पाणी आहे. अर्ध तळं अजून भरलेलं आहे, काही विषय नाही. ही आपली तळ्याची विहीर आहे. ही अजून बांधकाम राहिलेलं आहे, आपल्याला अजून हिला खाली न्यायचे. तरी 9 परस विहीर आहे. अजून आपल्याला 2 परस काम करून हिला बांधकाम करायचं आहे. बघू शकता, आता नवीन मोटर टाकलेली आहे, कारण की आपली जुनी मोटर 2-3 वर्ष टाकली होती, जळाली होती ती मोटर. मग त्यामुळं आता नवीन मोटर आणि पाईप पण तिथं बघू शकता टाकलेला आहे. तुम्हाला मित्रांनो मासे दाखवू का? मासे या विहिरीत खूप मासे आहेत, खूप असे ना. आपण आलो ना, हो का दिसला का? खूप मासे आहेत मित्रांनो, बघू शकता. ही आहे आपली तळ्याची एअर आणि ही बघू शकता, आपल्या वडिलांनी या तळ्यातले मासे इकडे येऊ नये. पाणी इथं होतं ना, तेव्हा मासे इकडं ह्या विहिरीत येऊ नये, त्यामुळं हे बांधलेलं आहे. आपलं ग्रीन कापड बांधलेलं आहे, कारण की ना पाणी आता उन्हाळ्यात मार्च एप्रिलमध्ये पाणी कमी राहिलं ना, मग ते मासे मोटरीपाशी येतात आणि पाणी ओढूनच देत नाही. म्हणजे मासे जास्त असतात पाण्यात आणि पाणी कमी असतं असं. त्यामुळं मग ते मासे पकडावं लागत, त्यांना बाहेर काढावं लागत. बघू शकता, आपण फुटबॉल टाकलेला आहे. आपण फुटबॉल कामातून गेला होता मित्रांनो. इथपर्यंत पाणी असतं, बघू शकता. ही विहिरीच्या वर इथपर्यंत पाणी असतं. तळ्यातच एअर मानल्यावर पाणी असणारच ना तेवढं. हो का, आता इथं पाणी आहे. आता काय विषय नाही. आपल्याला मोटर आता बंद करायला सांगितलेली आहे. तर तुम्हाला दाखवतो, तिकडं आपली पाईपलाईन फुटलेली आहे. तिकडं किती फुटलेली आहे. आपण माणूस आणलेला आहे तो नीट करण्यासाठी. तर तुम्हाला दाखवतो तिकडला व्ह्यू, बघू शकता. ही आहे आपली तळ्याची विहीर. तर चला, तिकडं पाईपलाईन फुटली, तिकडे जाऊ आपण. तर मित्रांनो, आपली पाईपलाईन नीट करून झालेली आहे आणि आपण बघू शकता टाटर चालू केलेला आहे. आता मोटर तिकडं त्या विहिरीत पाणी सोडायचं आहे आपल्याला. आणि बाबा पण चालू केला आहे, कारण की लाईट गेल्यावर परत इतक्या लांब येणं सोपं नाही मित्रांनो. आपली पाईपलाईन 3 जागेवर फुटलेली होती, तर ती नीट झालेली आहे. आता पाणी असं निम्मच येत होतं, म्हणजे 75% पाणी यायचं आणि 25% इकडंच माळाला जायचं. तर आपलं पाईपलाईन नीट झालेली आहे, आता काही विषय नाही. तर मित्रांनो, तुम्हाला आज पाईपलाईनचा आणि ही विहीर कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि
मला सपोर्ट करा. धन्यवाद.